तर मला ते शिकायचं होतं ना, त्यामुळे मी तो विचार नाही केला की एवढ्या छोट्या मुलांमध्ये मी एवढा मोठा मुलगा कसा. माझं 19 कंप्लीट झालं आणि मी पोलीस खात्यात आलो. अच्छा. माझा स्वभाव भटक्या होता, त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी थांबायचो नाही. माझं प्रॅक्टिस झाली का मी माझा फावला वेळ मी आउटिंग करायचो, तिथे आजूबाजूला फिरायचो. सायकल पुण्यात तर मी अक्षरशः सायकल घेऊन सगळं पुणं पिंजून काढलं 5 वर्षात तिथे प्रॅक्टिसला असल्यामुळे. पण शॉन हा 100% काम करतो, त्यामुळे शॉनावर जास्त डिपेंड राहावं लागतं. पोलीस खात्यात जेव्हा बॉम्ब सदृश एखादी वस्तू किंवा एखादी सस्पेक्टेड वस्तू आहे जर तिथे ठेवलेली आहे, तर बऱ्याच वेळा डॉग स्क्वॉडचे लोक त्या शॉनावर जास्त डिपेंड राहतात. आणि त्यातला जॉर्डन म्हणून जो होता ना, तो भयानक ॲग्रेसिव्ह होता. तो इतर कोणालाही जवळ करायचा नाही. आणि बाहेरून सगळेजण बोलतात सर सावध, सर सावध. साप बदला घेतो, 12 वर्षांनी पण पाठलाग करतो. आणि मग ती त्या सैनिकाची एक स्टोरी सांगितली जाते की सैनिकाच्या बुटामध्ये तुटलेलं डोकं लपतं आणि मग 12 वर्षांनी तो सैनिक येतो आणि त्याला दंश होतो. आणि अराउंड 2008ला मी बोरोली पोलीस स्टेशनला असताना मला रसल वायपरचा बाईट झाला. आम्ही तर हे डिस्कवरीवर बघतो, लोक चिमट्याने वगैरे सापाला पकडतात, क्लॅम्प स्टिक वगैरे वापरतात. तुम्ही असंच त्याचा हेड कॅच करून पकडला आणि त्याला बॅगिंग केलं. की कसं आहे की एखाद्या कुंभाराला जर ओली माती मिळाली ना, तर त्याला हवा तसा तो वळण देतो. त्यामुळे माझ्यामधला जो सुरुवातीचा पोलीस खात्यात येणारा जो जयवंत होता किंवा जो मुलगा होता, तो इथे आल्यानंतर माझा दृष्टिकोनच बदलला आणि खरंच छान होतं माझं पोलीसचं लाईफ. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत पॉडकास्टाच्या पहिल्या भागात. आणि आज आपल्याकडे खूप खास असे गेस्ट आलेले आहेत. तर ते म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही तुमच्या अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ झाली पाहिजे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू एक वेगळी प्रेरणादायी कहाणी आहे. शांततेची मशाल हाती घेऊन त्यांनी आलेल्या प्रत्येक आव्हानांना न डगमगता तोंड दिले. डॉग स्क्वॉडमध्ये म्हणजे महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करताना त्यांनी धैर्य आणि समर्पण यातून एक उत्तम सुवर्णमध्य साधला. निसर्गाशी असलेलं त्यांचं घट्ट नातं त्यांनी खूप वर्ष सर्पमित्र म्हणून जपलं आहे. आणि सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा आणि भीतींना दूर करून लोकांना निसर्गाविषयी संवेदनशीलतेचा संदेश दिला. त्यांची कर्तव्यनिष्ठता, निसर्गाशी असलेलं प्रेम आणि समाजाप्रती असलेली आस्था हे केवळ त्यांचं काम नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या ध्येयांना मूर्त स्वरूप देत समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. असे आमचे सर्वांचे लाडके जयवंत सर आज आपल्याकडे पॉडकास्टमध्ये पहिले अतिथी म्हणून आले आहेत. तर जयवंत सर महाराष्ट्र पोलीस निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आपल्या पॉडकास्टाच्या पहिल्या भागात. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? आता निवृत्तीचं वय आणि निवृत्तीनंतर खूप रिलॅक्स फील करतो आहे. कारण आता एवढी वर्ष दाबून ठेवलेले जे माझे छंद होते किंवा माझ्या इच्छा आकांक्षा होत्या, त्या आता मी फुल फ्लेश यूज करतो आहे. डिपार्टमेंटमध्ये असताना माझे छंद मी जोपासलेत, मी ते बाजूला केले नाहीत. डिपार्टमेंटचं काम करता करता, कारण ते माझं कर्तव्यच होतं. आणि ते करताना मी समाज, जसं निसर्ग याच्यासाठी जे काम करत होतो ते मी तसंच कंटिन्यू ठेवलं. आणि आत्ता माझा जो उद्देश चालू आहे तो साप वाचवणं, नेचर वाचवणं आणि मुलांसाठी काम करणं, छोट्या मुलांसाठी काम. यात माझ्या निवृत्तीचं माझं पुढचं ध्येय हेच आहे. असं खरं तर आत्ता म्हणजे या वातावरणात मला खूप छान वाटतं, कारण ही तुमची कर्मभूमी पण आहे. तुम्ही या वातावरणात आरेमध्ये काम पण केलं आहे. छान थंडी पण आहे. आणि तुमच्याशी गप्पा मारताना आज आपल्याला बऱ्याच गोष्टी उलगडायच्या आहेत. आणि तुमच्या अनुभवांमधून आजच्या पिढीला काय शिकता येईल, काय संदेश देता येईल यावरती चर्चा करूया. तर मग ज्या गोष्टीबद्दल मला ऐकायला फार आवडेल ते म्हणजे की महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस त्या अनुषंगाने इथे तुमची वाटचाल कशी झाली. म्हणजे तुमच्या बालपणापासून तुम्ही असं काही स्वप्न पाहत होतात का की मला मोठं होऊन पोलीस बनायचं आहे. माझं एक निरीक्षण होतं की दलात काम करताना एक मानसिकता आपल्याला ठेवावी लागते. मे बी कामावर जाताना ती घरून बिल्ड करावी लागते की आज मी चाललो आहे तेव्हा मला लोकांच्या सेवेसाठी जायचं आहे. तर मग तुमचा ओव्हरऑल पोलीस दलाशी नातं कसं होतं, हा प्रवास कसा सुरू झाला, त्यावर थोडंफार सांगा. माझं बालपण पोलीस लाईनमध्येच गेलं, कारण माझे बाबा पोलीस होते. हां. आम्ही 4 भावंडं होतो, त्यातला माझा 3रा नंबर. आणि पोलीस खात्यात यायचा असंच काय उद्देश नव्हता किंवा ध्येयही नव्हतं. आणि लकीली मी पोलीस खात्यात आलो, कारण त्याच्यापूर्वी एक व्यायाम
जिम्नास्टिक आणि मल्लखांब हे क्षेत्र करत होतो. आणि पोलीस खात्याची भरती आली एक अराउंड 84ची आणि त्या पोलीस भरतीला मी गेलो आणि पहिल्या टप्प्यातच मी पोलीस भरती तुमची शारीरिक तयारी clear जी होती केलं. ती पहिल्यापासून एकदम उत्तम होती. तर Yes. त्यासाठी वेळ घ्यावा नाही लागला. व्यायाम हा करतच होतो. मला धावण्या पळण्याचं आणि व्यायाम करायची ही आवडच होती. मग त्यामुळे बाबांनी म्हटलं की आता पोलीस भरती आहेस, आता पुढचा टप्पा तुझा तोच आहे की 18 वर्ष पूर्ण झालेली होती. एक प्रयत्न करून बघावं म्हणून मी 84च्या भरतीला गेलो आणि पहिल्या टप्प्यात पोलीस भरती झाली. माझ्या मते मानसिकता आणि शारीरिकता या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे तशा अवगत होत्या. असं आणि तो काळ असा होता माझ्या माझ्या बालपणात की असं आत्ताची मुलं टार्गेट ठेवतात की शिक्षण करतानाच ते टार्गेट करून चालतात की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं असं. तर त्या काळातला आमचा काळ तरी तसा नव्हता. फक्त जेमतेम शिक्षण करून मग पुढे येईल तो जॉब स्वीकारायचा असंच होतं. का टार्गेट असं नव्हतं. पोलीस खात्यातली शिस्त आणि ट्रेनिंग हा जो पार्ट आहे ना, हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही ट्रेनिंगला येण्यापूर्वी किंवा पोलीस खात्यात पदार्पण करण्यापूर्वी जे काय जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो किंवा थोडंसं अल्लड लाईफ असतं किंवा असं तसं म्हणतात फ्रिकआउट लाईफ जगत असतो मुलगा तो की बिंदास जगायचं कसं हे तर तिथे आल्यानंतर खरंच चेंज होतो. पहिल्याच टप्प्यात असं तिथे शिस्तीचा हा पार्ट महत्त्वाचा असतो कारण डिपार्टमेंटमध्ये शिस्तीला फार महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही केलेलं काम. मग त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये 9 महिन्याच्या ज्या ट्रेनिंग पिरियडमध्ये जी शिस्त हा प्रकार होता ना, तो माझ्यात बिलकुल बदल करून टाकला त्याने. कारण मी माझं बालपण म्हणा किंवा माझं तरुणपण ना एवढं बिंदास जगलो ना की मला मस्ती दंगा करणं फार आवडायचं. पण मग खात्यात आल्यानंतर किंवा ट्रेनिंग झाल्यानंतर जो माझ्यात बदल केला ना, तो 9 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये ट्रिमेंडस बदल झाला. एक इथे थोडंसं थांबवेन आणि मला थोडंसं रिलेट झालं म्हणून. कारण मी माझ्या आयुष्यातली 2 वर्ष सैनिक स्कूलला होतो नगरला. त्याच्यामुळे खरंच तो बदल होतो. कारण ते शेड्यूल, ते सकाळी लवकर उठणं, त्यानंतर वेळेत झोपणं आणि तुम्ही थकताच एवढे की तुम्हाला 8 पडल्यानंतर 5च मिनिटात झोप लागते. कारण तुम्हाला माहिती असतं की उद्याचा दिवस मला त्याच जोमाने routine सुरुवात मध्ये करायची आहे आणि मग ते हळूहळू होतं आणि ते ठरवून खरंच करावं लागत नाही. ते अंगवळणी पडतं. आपसुकच अंगवळणी पडतं आणि आपण ते करून देतो. तर माझा जो सुरुवातीचा पोलीस खात्यात येण्यापूर्वीचा जो माझा काळ होता, मला वाटतं मला 2-1 वर्ष मी जिम्नास्टिक मलखांब साने गुरुजी शाळा आहे सांताक्रूजची, त्या शाळेमध्ये मी स्वतः प्रॅक्टिसला जायचो. ॲक्च्युली जिम्नास्ट आणि मल्लखांबपट्टू होण्यासाठी ते माझं वय नव्हतं कारण मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी जिम्नास्टिक जॉईन केलं. तिथे मला जे ट्रेन करणारे जे टीचर होते किंवा जे शिकवणारे जे माझे मित्र होते, ते नंतर मित्रच झाले, ते आधी सरच होते. तर त्या लोकांनी आधी सुरुवातीला तर मला टाळलं की अरे म्हणजे मी त्यांना सांगायचो की सर मला हे शिकायचं आहे जिम्नास्टिक आणि हे सगळं. तर ते मला माझ्या तब्येतीकडे बघायचे. एकतर थोडा उंचीला कमी होतो आणि असा गुडगुडीत होतो कारण व्यायाम करायचो. असंच बॉडी बिल्डिंगचा एक्सरसाइज करायचो. त्यामुळे शरीरयष्टी अशी जिम्नास्टला शोभण्यासारखी नव्हती. एखादा कुस्ती किंवा कबड्डी खेळणारा म्हणून माझ्याकडे बघितलं जायचं. तर त्या मित्रांनी मला खूप प्रयत्न केले की आधी मला तर नाहीच म्हटलं. त्यानंतर मग त्यांच्यातमधलं एक प्रकाश कडू म्हणून माझे ते सर होते जे नंतर ते पोलीस खात्यात होतेच त्याचवेळी. मग त्यांनी मला सगळ्यांना सांगितलं की ठीक आहे बघू तर करा, नेहमी येतो आपल्याकडे विचारतो आपल्याला, तर एकदा बघू काय काय त्याला येतं या जिम्नास्टिकमधलं. तर मग त्यांनी माझी घेतली टेस्ट. म्हणजे हँडस्टँड कसं करायचं, कार्टव्हील कशी करायची, रोल्स कसे करायचे आणि थोडंसं बेसिक जिम्नास्टिक पाहिलं. जे मी ना तिथे त्या व्यायामशाळेत रेग्युलर जाऊन बसायचो आणि ती जी मुलं करतायत ना प्रॅक्टिस ती मी बघत असायचो. आणि मग मी सांताक्रूजच्या जवळ झू चौपाटी होती. मग त्या चौपाटीच्या रेतीत जाऊन हे थोडं थोडं प्रॅक्टिस करायचं. तर ते ना थोडंसं तयारी झालेली मनाची की आपल्याला एवढं सगळं येतं थोडं थोडं. त्याला असा म्हणजे असा शार्पनेस नव्हता, पण ते जमायचं मला. ते किक करणं, हँडस्टँड हातावर उभं राहणं वगैरे. मग त्या मित्रांनी पाहिलं की अरे म्हणजे ह्या वयातसुद्धा हा मुलगा एवढं सगळं करतो, तर आपल्याला थोडं याला पॉलिश केलं तर बऱ्यापैकी करू शकेल. असं करून मग त्या तिघांनी मला नरेंद्र साळवी, कैलास खांजोडे आणि प्रकाश कडू तर तिघांनी मग मला ठीक आहे म्हटलं की तू ये आमच्याकडे प्रॅक्टिसला, पण बघ या सगळ्या छोट्या मुलांबरोबर तुला प्रॅक्टिस करावं लागेल. तर मला ते शिकायचं होतं ना, त्यामुळे मी तो विचार नाही केला की एवढ्या छोट्या मुलांमध्ये मी एवढा मोठा मुलगा कसा. तर मी जॉईन झालो त्यांच्यात. दुसरं म्हणजे माझी स्वतःची इच्छाशक्ती होती की मला हे शिकायचं आहे. त्यामुळे खरंच मी लवकर खूप पिकअप केलं त्याच्यामध्ये. आणि पिकअप एवढं चांगलं झालं की आणखी 1 वर्षभरानंतर त्याच मुलाने सांगितलं की आता जेवण तू या मुलाने शिकवायला सुरुवात कर. आणि दुसरं म्हणजे प्रकाश कडू हे स्वतःच पोलीस खात्यामध्ये जिम्नास्ट म्हणून प्रॅक्टिस करत होते. मग त्यांनी विचार केला की अरे जयवंत आता हाताशी आलंच आहे आणि फक्त आता काय त्याचं पदार्पण फक्त पोलीस खात्यात करायचं आहे. आणि त्यांनी सगळं मला त्यांनी अगदी ठरवून टाकलं की जयवंत बघ प्रयत्न कर
आणि डिपार्टमेंटमध्ये ये, तर तुझा हा जो प्रॅक्टिसचा जो काळ आहे किंवा तुझा जिम्नास्टिक आहे ते इथे उपयोगी पडेल. हो. आणि मग त्यामुळे मग योगायोगाने मग पोलीस भरती आली. बाबा पण बोलले की जरा कर प्रयत्न, एकदा एखादा लागला तर लागला तुझा पोलीस खात्यातले. कारण मी पोलीस खात्यात एवढी वर्ष सर्व्हिस केली. तुझ्या 2 भावांना पुढच्यांना काय तेवढासा इंटरेस्ट नाही तर तू. तर मी केला आणि पहिल्या प्रयत्नात मी झालो. आणि त्यात प्रकाश कडूंनी मला ताबडतोब मुंबई पोलीसच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेलं आणि मुंबई पोलीसच्या जिम्नास्टिकच्या टीममध्ये माझी एंट्री झाली. आणि मग आणि जवळजवळ तुम्ही 4-5 वयाच्या कोणत्या वर्षी पोलीसमध्ये लागलात? माझं 19 कंप्लीट झालं आणि मी पोलीस खात्यात आलो. अच्छा. म्हणजे खूप छोट्या वयामध्ये मी पोलीस खात्यात जॉईन झालो आणि ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात केली माझ्या लाईफची. हो. एक 5-6 वर्ष मी ऑल इंडिया पोलीस गेम खेळलो. मग हां. वेस्ट झोन पोलीस कॉम्पिटिशन्स व्हायच्या. मग त्या स्पर्धांना मला जायला मिळालं. त्यामुळे मुंबई पोलीसमध्ये राहूनसुद्धा ना वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जाता आलं. माझा स्वभाव भटक्या होता, त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी थांबायचं नाही. माझं प्रॅक्टिस झाली का मी माझा फावला वेळ मी आउटिंग करायचो, तिथे आजूबाजूला फिरायचो. सायकल पुण्यात तर मी अक्षरशः सायकल घेऊन सगळं पुणे पिंजून काढलं 5 वर्षात तिथे प्रॅक्टिसला असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग परत रुटीन पोलीस हे झालं. कारण मी पोलीस भरतीच झालेलो आहे, पोलीस खात्याची सेवा करण्यासाठी झालेलो. हा एक वेगळा पार्ट होता की मी पोलीस खात्यातला स्पोर्ट्समन म्हणून काम करतो. तसं पोलीस खात्यामध्ये खूप सारे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत. तसं तसं तुम्हाला काम करायची संधी मिळते आणि ती संधी खरंच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पण उपयोगी पडते, समाजासाठी खूप चांगली उपयोगी पडते. आणि जसं मी घडलो, मला ट्रेनिंगमध्ये घडवलं किंवा माझ्या ह्या मित्रांनी स्पोर्ट्समध्ये घडलं, त्यामुळे माझ्यामधला जो सुरुवातीचा पोलीस खात्यात येणारा जो जयवंत होता किंवा जो मुलगा होता, तो इथे आल्यानंतर माझा दृष्टिकोनच बदलला आणि खरंच छान होतं माझं पोलीसचं लाईफ. पोलीस दल तुम्ही ज्या डिपार्टमेंट्समध्ये होता आणि तिथून जेव्हा तुम्ही डॉग स्क्वॉडमध्ये आलात, म्हणजे हा प्रवास कसा होता? मला प्राणी फार आवडायचे. मी कुत्रे आणि मांजरं किंवा मी ॲनिमल्सकडे जास्त अट्रॅक्ट होतो. डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर टप्प्याटप्प्याने मला ह्या वेगळ्या वेगळ्या संधी मिळत गेल्या आणि त्या प्रत्येक संधीचा मी फायदा घेत गेलो. 95ला पोलीस खात्यातला विशेष सुरक्षा विभागामध्ये काम करायची मला संधी मिळाली. जी VVIP सिक्युरिटीसाठी जे काम करतात, तिथे जवळ 7-8 वर्ष सर्व्हिस केली. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे तुम्हाला वेपन्स कसे हँडल करायची, प्रॉम्प्ट ॲक्शन किंवा काय? हा एक ट्रेनिंगचा पार्ट होता. त्यामुळे माझ्या शारीरिक कुवतीचा तिथे परत आणखी एकदा कस लागला. आणि ती 7-8 वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर मला वाटतं 2001ला खात्याअंतर्गत एक पोलीस ऑफिसर होण्याची जी परीक्षा असते, ती परीक्षा देण्याची मला संधी मिळाली. आणि त्या संधीचा फायदा मला मग परत पोलीस खात्यातल्या आणखी वरच्या अधिकारी लेवलवर काम करण्याची मला संधी मिळाली. जसं ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, अनाम डिपार्टमेंट आहे, ज्याला LA म्हणतो आम्ही, मग पोलीस स्टेशन आहे, अशी कामं करता आली. तर मी प्रोटेक्शन डिपार्टमेंटला आलो साईड ब्रँचच्या. आणि तिथे आल्यानंतर की RA कॉलनीमध्ये एक पोलीस खात्याचं म्हणजे मुंबई पोलीसचं एक डॉग स्क्वॉड विभाग आहे. माझी आवडच होती प्राण्यांबद्दलची, कुत्र्यांबद्दलची. आणि डॉग स्क्वॉड विभागाला एक प्लेस वेकंट होती. मी वरिष्ठांशी चर्चा केली. वरिष्ठांनी इमिजिएट मी काय करतो या क्षेत्रामध्ये साहेबांना कळाल्यानंतर मी सापांसाठी काम करतो, बरीच वर्ष करतोच आहे आणि प्राण्यांसाठी काम करतो. मग त्या साहेबांनाही वाटलं की खरंच म्हणजे हा योग्य माणूस आपल्याला मिळाला, तो तिथे काम करू शकेल. मग तिथे जवळजवळ 3-1 वर्ष मी 2.5-3 वर्ष सर्व्हिस केली. कारण जे प्रेम होतं ना प्राण्यांबद्दल, तर तिथे तर जवळजवळ 10 ते 12 श्वान होते आणि सगळ्या श्वानांबद्दल माझी खूप खूप गट्टी होती. मी आल्याबरोबर जेव्हा प्राणी एवढे सगळे कुत्रे एकत्र पाहिले, डॉग एकत्र पाहिल्यानंतर मला जो प्लेजर होतं ना, ते मला आता सांगताना सुद्धा खूप बरं वाटतंय की त्या ठिकाणी मला काम करायची. मी ते पाहिलं पण होतं, कारण आपली कदाचित जी पहिली भेट झाली होती ना, तेव्हा तुम्ही RAमध्येच होतात आणि आम्ही तुमच्या ऑफिसलाच आलो होतो. बरोबर. आणि आय थिंक तेव्हा तुमचे कोणते हँडलर होते, त्यांनी 2-3 डॉग्सला असं ट्रेन करून पण दाखवलं होतं की सिट, कम, वॉक. आणि म्हणजे तुमचा RAतला अनुभव कसा होता? आता माझ्या मते की एखादा श्वान जेव्हा पोलीस दलात भरती होतं, तर त्या श्वानाचं एक साधारण वय काय असतं आणि त्याला कशा प्रकारे ट्रेनिंग दिली जाते आणि कुठलं असं एक स्पेसिफिक एज किंवा एक सर्टन लिमिट असतं की जेव्हा आपण ठरवतो की आत्ता हा श्वान आपल्या पथकासाठी तयार आहे आणि आता आपण ह्याला कार्यामध्ये घेऊ शकतो. आणि त्यात रिटायरमेंट जे असतं कुत्र्यांचं, ते कुठल्या म्हणजे अटींवरती केलं जातं? एजमध्ये केलं जातं. आणि त्यानंतर मग त्यांचा प्रवास कसा असतो? ॲक्च्युअली मी RA कॉलनीतल्या डॉग स्क्वॉडला जेव्हा आलो तेव्हा मी डॉग हँडलर म्हणून नव्हतं आलेलो. तर तिथे एक व्यवस्थापक अधिकारी म्हणून तिथे आलेलो होतो. पण माझी आवड असल्यामुळे ना, मी तिथे आल्यानंतर तिथले जे हँडलर होते
त्यांच्याकडं खूप छोटी छोटी माती घेत होते की त्याला ट्रेन कसं करतात, त्याला ऊठ म्हणता येतं किंवा बस म्हणण्यासाठी त्याला काय कशा पद्धतीने ट्रेन करतात. ते म्हणजे आमच्याकडे जे होते डॉग, जे सगळे लॅब्राडॉर जातीचे होते, ते सगळे डॉग खूप फ्रेंडली होते. ॲक्च्युअल कसं आहे की पोलीस खात्यामध्ये डॉग घ्यायचा आहे एखादा, त्या श्वानाला आपल्याकडे कामासाठी म्हणून घ्यायचं आहे, तर त्याचा बेस असा असतो की एखादा चांगल्या जातीचा पपी जो त्याचे आई आणि बाबा त्यांची जी ब्लड लाईन असते, ह्या ब्लड लाईनला फार महत्त्व दिलं जातं. ते चॅम्पियन ब्रीडमध्ये असावेत, जे चांगले ट्रेन असावेत डॉग. यांच्या ब्रीडमधून निर्माण येणारे जे पिल्लू, जे बच्चू आहे, तोच बच्चू शक्यतो पोलीस खात्यात घेतला जातो. कारण तुम्हाला याला नंतर 10 वर्ष वापरायचं असतं आपल्यासोबत, त्याला काम करून घ्यायचं असतं. त्यामुळे तो चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या जातीचा असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याची जी निवड असते, ही निवड एक चांगला एक्सपर्ट ऑफिसर करतो. तो पपी आपल्याकडे आल्यानंतर त्याचा नॉर्मली 2.5 ते 3 महिने राहतात, तो त्या आईबाबांबरोबर असतो. पण हे घेण्यासाठी ना, जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला एखादा पपी घ्यायचा आहे, तर तो जो ब्रीडर असतो, त्या ब्रीडरशी कन्सल्ट करून त्याचं जे नवीन येणारं जे पपी आहे, म्हणजे जे अजून जन्माला आलं नाही, असं आधीच बुक केलं जातं. मग हा प्रोसेस आहे. पण हे प्रोसेस अगदी प्रॉपर चॅनल केलं जातं. असं कोणाला तरी वाटलं माझं पिल्लू घेऊन यायचं, असं करता येत नाही. पिल्लू आपल्याकडे आल्यानंतर मग त्याच्यावर 2 अंमलदार अपॉइंट केले जातात. तर ह्या 2 फर्स्ट आणि सेकंड हँडलरकडे ते पिल्लू दिल्यानंतर आणखी पुढे 3 महिने, म्हणजे माझ्या डॉग स्क्वॉडला आल्यानंतर आणखीन पुढे 3 महिने त्या पपीला बेसिक ट्रेनिंग डॉग स्क्वॉडमध्ये दिली जाते, त्याच सेंटरमध्ये दिली जाते. आणि मग त्या पपीबरोबर त्यांचं बाउंडिंग केलं जातं. ते फार गरजेचं असतं, कारण तो पपी नंतर पुढे तुमच्याबरोबर काम करत असतो. त्यामुळे त्याचे आदेश, म्हणजे फर्स्ट हँडलर सेकंड हँडलरचे आदेश पाळणं किंवा त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करणं, हे बाउंड होण्यासाठी त्याला खूप क्लोज राहावं लागतं त्या म्हणजे पपीसोबत. ती जी बडी पेअर ती तेव्हाच तयार केली जाते लहानपणीपासून त्यांची सवय असते. ते ट्रायंगल असतं. आणि मग त्याचं सिसू काढणं, त्याला आंघोळ घालणं, त्याला मॉलिश करणं, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. मग हे 3 महिन्याचा हा इथला पिरियड झाला का मग त्यांना ट्रेनिंग सेंटरला पाठवलं जातं. मग भारतामध्ये ट्रेनिंग सेंटर आहेत. पुण्याला एक आहे, अल्वेरला एक आहे, राजस्थानला. आणि मग तिथे त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं. नॉर्मली कसं असतं की पोलीस खात्यामध्ये 3 वेगळे डॉग स्क्वॉडची डिपार्टमेंट आहेत. एक आहे श्वान पथक क्राईम ब्रँचचं, एक आहे BDDSचं आणि एक आहे आमचं RAचं. तर हे BDDS म्हणजे बॉम्बस्फोट. हां, BDDS म्हणजे बॉम्ब डिस्पोजल पथक, जे मुंबईमध्ये जेव्हा 92-93ला जेव्हा बॉम्बस्फोट झालेले होते, तर त्या बॉम्बस्फोट पथकाला मदत करण्यासाठी जेव्हा त्यावेळेचा ट्रेन डॉग होता एक जंजीर म्हणून, त्यांनी बरीचशी चांगली मदत केलेली आहे. त्यांनी काही बॉम्ब डिटेक्ट पण केलेले होते आणि ते बॉम्ब मग बॉम्बस्फोट पथकाने ते डिस्फ्यूज केलेले होते. मग तसं बॉम्बस्फोट पथक जे वडाळ्याला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे डॉग, त्यांच्याकडे ती बॉम्ब डिफ्यूज करण्याची यंत्रणा आणि ट्रेन ऑफिसर आणि डॉग ट्रेनर आणि डॉग, असं त्यांच्याकडे ते दोन्ही हे आहेत, पथक आहेत. RA कॉलनीमध्ये फक्त डॉग आहेत आणि त्याचे हँडलर आहेत. आणि क्राईम ब्रँचकडे जे डॉग आहेत ते फक्त गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी त्याचा ट्रेन केलं जातं. स्निपर डॉग, जे गुन्हेगाराची एखादी वस्तू किंवा वेपन, कपडा, टॉर्न, त्याचं नॅपकिन किंवा काय मिळेल, चप्पल, याला स्निप करून तो त्याचा मागोवा घेतो आणि त्यापर्यंत त्या पोलिसांना तिथपर्यंत पोहोचवतो. आणि दुसरा हा पार्ट BDDS आणि RA कॉलनीचा डॉग स्क्वॉड. तर याच्यामध्ये मग ह्यांचं ट्रेनिंग जे आहे ते BDDS आणि डॉग स्क्वॉड, म्हणजे स्निपर डॉग जे आहेत यांचं ट्रेनिंग आहे ते 6 महिन्याचं असतं. आणि क्राईम ब्रँचचे जे डॉग आहेत त्यांचं ट्रेनिंग 9 महिन्याचं असतं. या डॉगला वेगळ्या टाईपची एक्सप्लोजिव्ह असतात, जी स्फोटक आहेत. त्या स्फोटकांचे स्मेल त्यांना सतत दिले जातात. मग ते स्मेल त्यांच्या ब्रेनमध्ये किंवा त्यांच्या सरावात राहतात. त्यामुळे अशा टाईपचं स्फोटक समजा जर भरलेलं एखादी वस्तू कुठेतरी लावून ठेवली आणि ती डिटेक्ट करण्यासाठी मग तो डॉग जो जातो, तर बऱ्याच वेळा आपली इक्विपमेंट्स आहेत ना, ती कधी कधी काम करत नाही त्या ठिकाणी, म्हणजे जी डिटेक्टर्स सगळे असतात. पण शॉन हा 100% काम करतो. त्यामुळे शॉनावर जास्त डिपेंड राहावं लागतं. पोलीस खात्यात जेव्हा बॉम्ब सदृश एखादी वस्तू किंवा एखादी सस्पेक्टेड वस्तू आहे जर तिथे ठेवलेली आहे, तर बऱ्याच वेळा डॉग स्क्वॉडचे लोक त्या शॉनावर जास्त डिपेंड राहतात किंवा त्या शॉनावर जास्त भरोसा करतात. आणि मग तो शॉन जाऊन जेव्हा डिटेक्ट करतो ती वस्तू, एकतर भुंकतो. आता त्या आधुनिक पद्धत अशी आली की आता भुंकतही नाही, कारण तुम्ही म्हणजे जो व्हॉइस ब्लास्ट आहे तोही व्हॉइस, म्हणजे तुमच्या आवाजाने सुद्धा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे आता ट्रेनिंग दिली जाते श्वानांना की तिथे जाऊन फक्त बसायचं. त्याला जर त्याला डिटेक्ट झालं तर तो तिथे खाली सिट होतो, बसतो. मग त्या श्वान हँडलरला कळतं की इथे काहीतरी सस्पेक्टेड वस्तू आहे. मग त्या श्वानाला बाजूला केलं जातं. मग BDDSची टीम येते, ती वस्तू शोधते आणि ते डिटेक्ट करतात, ते डिफ्यूजही करतात जर बॉम्ब असेल तर, किंवा असं.
आणि 10 वर्ष काम केल्यानंतर त्याची एक रिटायरमेंट ठरलेली असते. जेव्हा श्वान आमच्याकडे येतो तेव्हा त्याचं खाद्याची सोयसुद्धा शासनाकडून केली जाते. जे खाद्य असतं ते असं म्हणजे प्रॉपर डॉग फूड असतं. हां, येस प्रॉपर डॉग फूडच असतं, त्याला इतर काय दिलं जात नाही. डॉग फूड व्यतिरिक्त मग त्याच्या जेवणामध्ये मीठ म्हणजे मटन, राईस आणि इतर भाज्या वगैरे करून त्याला 2 वेळचं जेवण आणि डॉग फूड असं त्याच्यामध्ये ॲड करून दिलं जातं. तर हे फूड प्रॉपर दिलं जातं, त्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहते, त्याचा कोट चांगला राहतो, त्याची स्किन चांगली राहते, ते चलाक राहतात, चतुर राहतात. तर एवढं सगळं करावं लागतं त्यांच्यासाठी. त्याचमुळे मग डॉग स्क्वॉडचा डॉग तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो किंवा काम करू शकतो. एक 10 वर्षांनी त्यांची रिटायरमेंट असते. ही रिटायरमेंट अशी असते की जेव्हा तो श्वान आपल्याकडे आला म्हणजे पोलीस खात्यात तो पदार्पण करतो तेव्हापासून त्याची डेट आणि त्याचं एक बुक बनवलं जातं. एक 6 महिने अगोदर त्याचं रिटायरमेंट प्रोसेसिंग असतं. ज्या दिवशी तो रिटायर होईल त्या दिवशी त्याचा रितसर त्याचा अगदी चांगला सत्कार करून त्याला निवृत्त केलं जातं. निवृत्त डॉग जेव्हा म्हणजे तो डॉग जेव्हा निवृत्त होतो तो पहिला प्रेफरन्स त्याच्या 2 हँडलरला असतो. कारण डॉग निवृत्त झाल्यानंतर सुद्धा 10 वर्ष त्याचं नॉर्मली त्याच्या आणखी 2-3 वर्ष तो जगू शकतो किंवा नॉर्मली हे जे चांगल्या प्रतीचे डॉग आहेत ते 13-14 वर्ष नीटचं लाईफ सर्वाईव्ह करतात. पण बरीच वर्ष स्निपिंगचं आणि हे सगळं काम केल्यामुळे ना बऱ्याच वेळा त्यांची घाणेंद्रिय थोडीशी हे होतात, कमकुवत होतात. त्यांना फुफ्फुसाचे आजार वगैरे होऊ शकतात. तर मग पुढची 3-4 वर्ष जी असतात ना ते थोडीशी मेडिकलमध्येच जातात. मग अशा वेळी जेव्हा डॉग रिटायर केला जातो ना तेव्हा बऱ्याच वेळा ना त्या डॉगला त्याचा हँडलर ॲडॉप्ट करेल अशीच एक प्रोसेसिंग आहे. बऱ्याच वेळा हँडलर म्हणतात की ठीक आहे साहेब, आता मी एवढी वर्ष डॉगला सांभाळला आहे तर माझं त्याचंच खूप चांगलं बाउंडिंग आहे तर तो मी घेतो. मग तर तो त्याला फ्री ऑफ चार्ज दिला जातो. दुसरं म्हणजे 10 वर्ष त्यांनी त्यांच्याशी एवढं नातं जुळलेलं असतं ना की तो डॉग आहे ना खूप खुशी त्याच्यासोबत राहतो, खूप आनंदात त्याच्यासोबत राहतो. तुमचा अनुभव आहे का म्हणजे डॉग स्क्वॉडमधला? त्याच्यात तुमचा एखाद्या कुत्र्याशी खूप लळा होता आणि अशी कुठली अक्षरशः सगळ्या कुत्र्याशी होतात माझा. पण ना बेल्जियम मॅनोलॉइज म्हणून ना जे जर्मन शेपर्ड आणि तसाच दिसणारा पण जर्मन शेपर्डसारखं कोट नसतं त्या डॉगला. तो बेल्जियम एकदम शार्प डॉग, म्हणजे बऱ्याच वेळा परदेशामध्ये तर त्या डॉगला मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये वापरला जातो. खूप फास्ट आणि खूप चौकस. तर असे डॉग आमच्याकडे घ्यायचं ठरलं. आणि मी पहिली मुंबई पोलिसामध्ये पहिली हे होती की लेडी हँडलर घ्यायची डॉगवर. त्यामुळे त्या तिन्ही डॉगला आम्ही ट्रेनिंगला अल्वेरला पाठवलं, राजस्थानला पाठवलं आणि खूप छान ट्रेन होऊन ते परत आले डॉग. पण ट्रेन होऊन परत आल्यानंतर ना जेव्हा आमच्याकडून गेले तेव्हा ते 6 महिन्याचे होते आणि जेव्हा ते परत आले ते जवळजवळ 1 वर्ष झाले होते. म्हणजे 6 महिने इकडच्या डॉग हँडलरशी त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलेला होता. मग त्याचे खास हँडलर म्हणजे स्पेसिफिक हँडलर जे गेले होते त्यांच्या ते त्यांचे तेवढे खास हँडलर. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर ना थोडेसे डॉग थोडे बिथरले ते. आणि दुसरं म्हणजे हा डॉग आहे ना स्वभावात थोडासा रागीट डॉग आहे. असे डॉग माझ्याकडे आले तर मला खूप इच्छा होती की मला त्यांच्याबरोबर जवळीक करायची होती. आणि त्यातला जॉर्डन म्हणून जो होता ना तो भयानक ॲग्रेसिव्ह होता. तो इतर कोणालाही जवळ करायचा ना. एक बल्लाळ म्हणून तिथे ऑफिसर होते, विनोद बल्लाळ, आणि त्याचे 2 हँडलर, त्या 2 लेडी आणि मी, आम्ही चौघा व्यतिरिक्त ना तो जॉर्डन कोणालाच जवळ करून घ्यायचा, अंगाला हाताही लावून घ्यायचं नाही. आणि हेही लोक तेवढंसं क्लोज जायचे. कारण कसं असतं की इन केस जर अटॅक झाला ना तर हा डॉग आहे ना एवढा सिव्हिअर अटॅक करू शकतो किंवा कुठलाही डॉग की तुम्हाला मेजर इंजुरीज करू शकतो. त्यामुळे हे लोक सेफ राहायचे की जखमी म्हणजे अटॅक होऊन काहीतरी जखमी होण्यापेक्षा सेफ राहिलेलं बरं. पण माझ्यातला जो ॲनिमल लवर होता ना तो मला कधीच असं रोखू द्यायचा नाही. आणि एक प्रसंग असा झाला की मी त्याला केजमधून काढलं. बऱ्याच जणांमध्ये सर आता ते हँडलर ती थोडी लेट झालेली होती ड्युटीवर यायला आणि त्यावेळी जॉर्डन खूप बार्क करत होता, म्हणजे ओरडत होता, त्याला युरिनला जायचं होतं. मग मी तिथे आल्यानंतर बघितलं की अरे जॉर्डन भुकतोय आणि त्याला काढायचं नाही. मग तो पहिला प्रसंग होता की मी त्याला केजमधून बाहेर घेऊन येत होतो, कारण इतर वेळी तो मला बाहेर यायचा मोकळ्या जागेत. पण मग मी ठरवलं की म्हटलं जायचं, कारण आता त्याला खूप त्रास होत असेल मेबी, कारण त्यांचा युरिनचा टाइम एक ठरलेला असं 2-4 तासांनी त्याला थोडं फ्री करून जातं प्रत्येक डॉगला. मग मी गेलो केजमध्ये. तिथे केजच्या जवळ गेल्यानंतर तो एकदम टेन्स झाला. मी अगदी नॉर्मल म्हणजे असं नॉर्मल बिहेवियर करताना तसं, म्हणजे तुम्ही टेन्स होत गेला ना तरी तो डॉग तो प्रिडिक्ट करत राहतो, तो विचार करतो की हा येणारा तो घाबरतोय मला. तर असं मग मी केज उघडलं, आत गेलो, त्याचा दुसरा बेल्ट लावला, त्याचा ओरिजिनल बेल्ट केजमधला बेल्ट काढला, त्याला लीजला बाहेर फिरवण्याचा बेल्ट लावला, मी त्याला घेऊन बाहेर आलो. तर हे जेवढे तिथे हँडलर उपस्थित होते ना त्यांना खरंच आश्चर्य वाटलं की अरे मग तो खरंच तसा नाही डॉग. तुम्ही तिसऱ्या माणसाने त्याला घेतला आणि घेऊन गेला आणि आला.
तो गेला आणि आलाही. त्यामुळे मग परत आता त्याला केजमध्ये ठेवायचं, म्हणून मी केजकडे घेऊन गेलो. तो केज असा ठिकाणी होता ना की तिथे जेनीचा आणि जॉर्डनचा केज आणि मधला छोटा मोकळा पॅसेज, एक किचन एका बाजूला, एक आमचा कॉन्स्टेबलचा तो हॉल एका बाजूला आणि पलीकडच्या बाजूला त्या 10 डॉगचा हे. मग तो मधला पॅसेज आहे ना 10 बाय 10चा पॅसेज होता. तिथे गेल्यानंतर आहे ना त्याने अचानक त्याचा मूड चेंज झाला आणि तो जोर जरा घिसडे जायला लागला बेल्टला, त्याच्या लीजला, आणि तो केजमध्ये जायलाच तयार नाही. आणि एवढा तो भुंकून येणे, एवढं ॲग्रेशन दाखवलं ना की एक क्षणभर ना मला असं वाटलं की आता थोडं कठीण आहे. कारण पलीकडच्या डॉगचं केज बंद होतं, म्हणजे तो एंट्रन्स बंद होता आणि ज्या एंट्रन्सने मी आलो ना तो एंट्रन्स ह्या लोकांनी बंद केला आहे. आणि किचनचा दरवाजा बंद झाला आणि त्या मेन हॉलचा दरवाजाही बंद झाला. मी आणि जॉर्डन त्या मधल्या 10 बाय 10च्या पॅसेजमध्ये. आणि तो प्रसंग खरंच एवढा डेंजर होता ना की इन केस जर जॉर्डनने माझ्यावर अटॅक केला असला तर खरं नव्हतं माझं काही. पण तुम्हाला सांगतो ना की त्यावेळी मी आता म्हटलं आला आहे ना प्रसंग, आता त्याला तोंड दिलं पाहिजे. मग मी एकदम याला रिलीज केलं, त्याला अगदी बेल्ट त्याचा रिलीज केला आणि त्याला म्हणजे त्याला कंट्रोलेबल वाटायला नको. कंट्रोल करायचं मी त्याला सोडून दिलं आणि अगदी त्याच्याशी बोलत उभा राहिलो. जॉर्डन काय झालं, जॉर्डन काय झालं. जॉर्डन कंटिन्यू बार्किंग करत होता, अंगावर येत नव्हता पण ना तुम्हाला जवळही येऊ देत नव्हतं. म्हटलं आता ह्याचं कसं करायचं. आणि बाहेरून सगळेजण बोलतात सर सावध, सर सावध, सर आता आज दरवाजे तर बंद केले तर मला मागे जाता येत नाही आहे. मग मी आता सावध होऊन तरी काय करू शकणार आहे. मग मी ठरवलं आता म्हटलं आता तयारी करायची. मग मी त्याचा तो जो केज होता त्या केजचा दरवाजा उघडला आणि त्याच्या अगदी क्लोज हळूहळू त्याच्या क्लोज गेलो, त्याचं परत लीज धरलं आणि त्याला थोडं गोज धरलं, थोडं नॉर्मल झालं लगेच. मग नॉर्मल झाल्यानंतर मग मी विचार केला की हा आता असा केजमध्ये जाणार नाही. मग त्याला बाहेरून फिरून वगैरे आल्यानंतर त्याला पाणी लागतं किंवा काहीतरी खाद्य लागतं. मग तिथे डॉग फूड होतं, ते डॉग फूड घेतलं, त्याच्या त्या बाउलमध्ये घेतलं आणि त्याला दाखवलं आपल्याला खायचं आहे. मग त्याने तो स्मेल घेतला आणि मग ते डॉग फूड घेऊन मी केजमध्ये मी स्वतः आतमध्ये जाऊन बसलो. मग तो पण स्वतः केजमध्ये आला. मग डॉग फूड त्याचं तिथे ठेवलं, त्याला खाता खाता त्याचं लीज चेंज केली, त्याची केजमध्ये लीज लावली, ही लीज काढली आणि अगदी त्याला गोंजारून परत सेफली बाहेर आलो आणि केजचा दरवाजा बंद केला आणि बाहेर आलो. तो बाहेर चेहरे असे होते ना लोकांचे की आता दुखंडे साहेबांचं काही खरं नाही आणि बेकार अटॅक झाला असतं हे सगळं. पण नॉर्मल आल्यानंतर माझे हार्टबीट्स नक्कीच वाढलेले होते. कारण तो म्हणजे मला काय येतं जर अनुभव घेतला की एखादा कुत्रा 10 वेळा त्याच्या खोलीत तुमच्यावरती अग्रेसिव्हली भुंकतोय. हा आणि तर रिस्की ते असतं. म्हणजे कोणीही घाबरेल. तुम्ही स्ट्रे डॉग जेव्हा भुंकतो तेव्हाही केवढी भीती वाटते. तर तुम्ही तर अगदी दोघे जण त्या केजमध्ये अगदी जवळ होतं, म्हणजे तिथे काय होऊ शकलं असतं. पण आल्यानंतर ना एवढं सक्सेस, मला स्वतःला प्राऊड फील झालं की मी त्याला हँडल करू शकलो. आणि जी त्याच्याबद्दलची जी भीती होती ती माझ्या मनात तर बिलकुल कमी झाली. पण बाहेरची जी लोकं होती ना, जी मला फ्रॉन्ट करत होती, समजावून सांगत होती, त्याच्यात माझा ट्रेनिंगचा पार्टच नव्हता ना. त्याला कसं हँडल करायचं ते माझं मीच केलं. की हा ट्रेनिंग मला शिकवलं नव्हतं की कसं त्याला हँडल करायचं. कारण ह्याच डॉगने ना मला वाटतं 2 हँडलरला सिव्हिअर बाईट केलेला होता ह्यानेच. आणि तो एवढा बाईट बेकार होता ना की ते एल्बोमध्ये वाईट तो अटॅक केला ना, तो इथे हाताचा हा मसल तुम्ही लीज धरा होता ना, तो तिथेच बरोबर बाईट करतो. तर माझे 2 हँडलर तसे जखमी झालेले होते. त्यामुळे तो त्यांचा अनुभव होता. खूप प्राऊड फील होतं की मी त्या जॉर्डनला हँडल केलं असं. खतरनाक प्रसंग होता. आणि माझ्यामध्ये आरेमध्ये असताना तुम्ही म्हणजे तसे स्नेक पण बरेच पाहिलेस किंवा कुठल्या अशा स्पेशल प्रजाती पाहता आल्या का की ज्या जनरली सिटीमध्ये दिसत नाहीत बट आरेमध्ये या आधी पाहिल्या नव्हत्या पण पाहिल्या. नॉर्मल कसं आहे माहिती आहे काय, जैवविविधता म्हणून जी आपण काउंट करतो त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी जी आपण काउंट करतो ती अशी आहे की महाराष्ट्राच्या जंगलामध्ये मिळणारे जे साप आहेत ना, हे साप नॉर्मली आरे जवळजवळ तुम्ही 200 वर्ष जर मागे जाल तर आरे हे घनदाट जंगल होतं. आरे हे कनेक्टेड नॅशनल पार्कपर्यंत कनेक्ट होतं. ब्रिटिशांनी मग नंतर त्याची डेव्हलपमेंट करत ह्या सगळ्या डेव्हलपमेंट स्टेजला आणली आरेला. पण आरेमधली जी आतली जी जंगलाची जी व्यवस्था आहे ती अजूनही तशीच्या तशी आहे आणि बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे. त्यामुळे आरेच्या जंगलामध्ये असलेले साप आहेत ना, ते अजूनही खूप चांगले आणि हेल्दी आहेत आणि खूप सुरक्षित आहेत. शहरामध्ये पीट वायपर किंवा सॉस्केल वायपर मिळत नाही, पण आरेमध्ये पीट वायपर तर नॉर्मली मिळतो. हरणटोळ जातीचा साप नॉर्मली बघायला मिळतो. तर मी जेव्हा ह्या साप या विषयाकडे वळालो तो काळ 86-87चा होता. त्यावेळी संजय रांगणेकर म्हणून एक आमचे अधिकारी होते. त्यांनी मुंबई पोलीसची रॉक क्लाइम्बिंगची टीम तयार करायचं ठरवलं होतं. मग त्यांनी एक कॅम्प घेतलेला होता 87ला आणि ह्या कॅम्पमध्ये ना त्यांनी नॅशनल पार्कमध्ये हा पोलिसांचा कॅम्प घेतला होता. आणि त्यांनी बरेचसे आम्ही जेवढे इंटरेस्टेड डिपार्टमेंटमधले ज्यांना रॉक क्लाइम्बिंग किंवा गिर्यारोहण किंवा जंगल ट्रेनिंग ट्रेक आवडतात अशी बरेचसे इच्छुक लोक आलेले होते.
याच्यातले जे बुजुर्ग सर्पमित्र होते सुरुवातीचे, जे भाई तारकर म्हणा, बिबा सामोनकर म्हणा, किंवा दगडू बोडके, रॉकी, एक कैलास दारोळे म्हणून होते, भारत शहा म्हणून होते, असे 5-6 जण होते ना, हे त्यावेळेचे खूप चांगले हँडलर होते किंवा चांगलं नॉलेज असलेली लोकं होती जी या फील्डमध्ये काम करत. त्याच्यानंतर पाठोपाठ मी आणि मग माझे इतर मित्र आम्ही जॉईन झालो. मग बिबा सामोनकरचा मला त्यावेळी लेक्चर ऐकायला मिळालं की त्यांनी सापावर आम्हाला खूप चांगलं नॉलेज दिलं आणि खूप चांगली माहिती दिली. कारण बरोबर आहे ना की तुम्ही जर जंगलात जर राहताय किंवा जंगलाच्या संपर्कात आहात तर तुम्हाला हे बेसिक नॉलेज असायलाच पाहिजे की जंगलात तुम्हाला जास्तीत जास्त धोका कशापासून होतो, तर विंचू आणि साप. वाघोबा तुमच्या अंगावर यायला फार वेळ लागेल, पण कारण तुमचं अस्तित्व जाणार का तो वाघ निघून जाईल. बऱ्याच वेळा सापांचं तसं होत नाही. तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करताना एखादा रॉक पॅचमध्ये एखादा साप असेल, विंचू एखादा कुठेतरी असेल, तर त्याचा दंश होऊ शकतं. मग त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे संजय रांगणेकर साहेबांनी हा एक घाट घातलेला होता. आणि मी सुरुवातीला राहिले की मला प्राण्यांची भयानक आवड होती. म्हणजे जसे मी कुत्रे मांजरं होतं ना, तसं मला इतरही प्राणी आवडायचे. पण साप असे मुद्दामून कधी समोरून हाताळले नव्हते. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये साप मिळतील असं मला तोपर्यंत तरी वाटलं नव्हतं. कारण मी तेव्हा सांताक्रूज कॉलनीत राहायचो, सांताक्रूजला राहायचो, तेव्हा तिथे त्याचा आसपास काही जंगल नव्हतं. पण मग बिबासनी समजावून सांगितल्या पद्धतीने ट्रेनिंग ट्रेक करताना जेव्हा आम्हाला वेगवेगळे त्यांनी साप दाखवले, तर तेव्हा मला ते साप प्रत्यक्षात बघायला मिळाले. आणि त्याच्यातले 1-2 धामण वगैरे बिनविषारी साप त्यांनी आम्हाला हाताळायला पण दिले आणि ते तिथे रिलीजही केले आम्ही. तर त्याच्यामुळे ना मला असं वाटलं की आता मी सापही पकडू शकेन. आणि मग तिथून माझी खरंच सुरुवात झाली. मी तुम्हाला सांगतो तेव्हा ना, म्हणजे अर्धा हळकोंडी पिवळा म्हणतात ना, तसा माझा तो प्रकार होता. कारण बिबासचंच फक्त लेक्चर ऐकलेलं होतं. बाकी असं माझ्याकडे सापांच्या हँडलिंगचं काही नॉलेज नव्हतं, काही नव्हतं. मी तिथे म्हणजे नायगाव पोलीस हेडक्वार्टरला होतो जेव्हा ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून. आणि नायगाव पोलीस हेडक्वार्टरच्या अगदी जवळ आहे ना, एक सर्प प्रतिलस बनवणारे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे. त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ना बऱ्याच वेळा विषारी साप आणून ठेवले जायचे, त्यांचं वेनम एक्स्ट्रॅक्ट केलं जायचं आणि त्या सर्पविषावर प्रयोग करून मग सर्प प्रतिलस बनवली जायची. ती हाफकिनमध्ये बनवायचे. ते मला माहिती होतं की तिथे असं असं बनतं. मी तर बऱ्याच वेळा माझा फावला वेळ माझ्या ड्युटीतला रेस्ट टाईम म्हणजे 1 तासाची 2 तासाची रेस्ट टाईम असायचा ना, मी पटकन तिकडे जाऊन यायचो आणि तिकडे ओळख करून घेऊन यायचो किंवा निरीक्षणं करत बसायचो. मी ते 4 बिग ज्याला म्हणतो आपण, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसं, ह्या सापांना 4 विषारी सापांना मी खूप क्लोज बघू शकलो. म्हणजे एवढं डोळ्यात साठवलं ना की त्यांचं पॅटर्न, त्यांची कलर व्हेरिएशन की तो दिसतो कसा. कधी कधी साम्य साप दिसतात, एक बिनविषारी एक विषारी. मण्यारामध्ये बऱ्याच वेळा असं होतं किंवा चापड्या सापामध्ये असं होतं की हरणटोळ अर्ध विषारी आणि चापडा विषारी. तर ते त्यांनी ना व्हेरिएशन तिथे मला बघायला मिळालं. मग त्याच्यासोबत मग माझं तेवढंसं का फारसा इंग्रजी चांगलं नव्हतं, कारण सापा ह्या विषयावर आहे ना जी पुस्तकं होती ती बरीचशी इंग्रजीमध्ये होती. मग मी घेतली ती इंग्रजी पुस्तकं आणि त्याच्याबरोबर सोबत डिक्शनरी पण घेतली की त्याचा आता आपल्याला एवढं जर आता पुढे जायचं ठरवलं आहे तर मग त्याचा नीटची माहितीच असावी आपल्याला की ती कसं असावं, की सायंटिफिक माहिती असावी. नुसतंच सापाबद्दल बोलणारे त्यावेळी पण बरेच जण होते, पण तुम्हाला सायंटिफिक माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं लोकांकडे जात आहे, तुम्ही लोकांना समजावून सांगताय. आणखी महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. ते श्याम मानव तेव्हा अंधश्रद्धाचे प्रोग्राम करायचे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करायचे. मग दुरुवाला श्याम मानवांचे लेक्चर ऐकायला जाऊन बसायचो. त्यामुळे ना माझा हळूहळू मी सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणा किंवा लोकांकडून अंधश्रद्धा कशा डेव्हलप होतात आणि अंधश्रद्धा कशी लोकं सांभाळत आहेत. मग सापाच्या अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या अंधश्रद्धा, मग बुवाबाजीच्या अंधश्रद्धा श्याम मानवांकडून आणि सापांच्या अंधश्रद्धा बिबास किंवा बिबाससारखे जे इतर जे मित्र होते सर त्यावेळेचे, त्यांच्याबरोबर त्यांचे लेक्चर ऐकायला जायचो, त्यांचा प्रोग्राम ऐकायला जायचो. मग असं होत ना मी बरंच स्वतःला अपडेट करत राहिलो आणि मग स्वतः हँडलिंग करायला सुरुवात केली. मग प्रत्येक सापांना मी कधी ट्रेकिंगला गेलो किंवा माझा ट्रेकिंगचा भटक्याचा स्वभाव होता, मी ट्रेकिंगला गेलो किंवा जंगलात गेलो तर मिळालेला साप पकडणं, त्याला बघणं, त्याचं फोटोग्राफी करणं आणि मग त्याला रिलीज करणं. अशा निरीक्षणामधून मग माझी स्वतःची एक तयारी झाली की मी बऱ्यापैकी साप हाताळू शकलो. लोकांना मी ते नीट समजवू शकलो की नक्की तुम्ही ज्या सापांबद्दल जो विचार करता तो का चुकीचा आहे. मग चुकीचा असण्यासाठी तुम्हाला लोकांना त्यांना शास्त्रीयदृष्ट्या समजवता आलं पाहिजे की का नाही तो. म्हणजे जसं एक कॉमन लोक विचार करतात की साप बदला घेतो, 12 वर्षांनी पण पाठलाग करतो आणि मग ती त्या सैनिकाची एक स्टोरी सांगितली जाते की सैनिकाच्या बुटामध्ये तुटलेलं डोकं लपतं आणि मग 12 वर्षांनी तो सैनिक येतो आणि त्याला दंश होतो. अशा टाईपच्या खूप. कारण जेव्हा आपण एखाद्या वस्तूला घाबरतो ना तर आपल्या पूर्वजांना त्या घाबरलेल्या वस्तूला किंवा त्या प्राण्याबद्दल ना आणखी थोडेसे भ्रम निर्माण करतात तुमच्या मनामध्ये.
पण तुमची चौकस बुद्धी नसेल तर त्याच भ्रमात तुम्ही कायम राहता आणि मग तसेच भ्रम तुम्ही आपल्या छोट्या किंवा आपल्या नंतर येणाऱ्या पिढीला देत राहता. मग तसा माझा स्वभाव नव्हता. मी प्रत्येक वेळी हे का हे विचारत राहायचो आणि त्याच्यामुळे मग माझा एवढा असं आता जे मी तुमच्याशी बोलतोय ना, हा माझा मी त्याच्यातला एक्सपर्ट नाही आहे की मी त्याच्यातला मी सायंटिस्ट पण नाही आहे. पण ना हे अनुभवातून जे आलं ना त्याच्यातून कळत गेलं की अगदी सर्वसाधारण माणूससुद्धा बरेचसे तुमचे भ्रम निर्माण झालेले ते काढू शकतो. एक तुम्हाला मुद्दाम किस्सा सांगतो, एक सांगण्यासारखा आहे. पोलीस खात्यात काम करताना ना डिपार्टमेंटमध्ये जेव्हा मी ऑफिसर म्हणून काम करायला होतो, माझं पहिलं पोस्टिंग होतं मुंबई पोलीस कंट्रोल रूम. तेव्हाची परिस्थिती अशी होती की कॉलसाठी मोबाईल हा प्रकार नव्हता अगोदर. म्हणजे मला वाटतं 2005-06 पासून मोबाईल लोक खूप चांगल्या प्रकारे हाताळत होते. 2000 पासून मोबाईल येत होते, पण तोपर्यंत लँडलाईनवरच लोक जास्त डिपेंड होते. मग तसं नॅशनल पार्कला कॉल करणं, मग नॅशनल पार्कमधून एखादा सर्पमित्र येणं किंवा बऱ्याच वेळा नॅशनल पार्कचे आतले जे आहेत तिथे तसेही हँडलर नाही आहेत कोणी सर्प हाताळणारे. मग पोलिसांना बऱ्याच वेळा मग अशा सर्पमित्रांवर डिपेंड राहावं लागायचं. पण जेव्हा मी तिथे गेलो तर मी माझे जे ओळखीतले जे सर्पमित्र आहेत त्यांचे नावच मी अपडेट करून ठेवली तिथे. माझा एक प्रसंग सांगतो की एक दिवशी असंच संध्याकाळी माझी रिलीफ ड्युटी संपण्यापूर्वी एक 7:15 एक फोन आला चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीतून. माझ्याकडे फोन वाजला आणि मी फोन घेतला तर त्याने सांगितले, साहेब आम्हाला मदत हवी आहे. म्हटलं काय? तर त्याने सांगितलं की सर माझ्या घरात एक नाग शिरला आहे आणि गॅलरीमधून आत आल्याने आतल्या गॅलरीमध्ये आम्ही हॉलचा दरवाजा बंद केला आहे आणि तो साप आम्हाला दिसतो आहे, पण त्याला आता परत रिवर्स बाहेर जाता येत नाही कारण तो गॅलरीत खाली उतरला आहे. तर मग मी बऱ्याच सर्पमित्रांना प्रयत्न केला पण कोणाचाच काय कॉन्टॅक्ट होईना. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं आणखी 1 तासाभरात माझी ड्युटी संपेल, तर तुम्ही थोडं वेट केलं तर मग मी स्वतःच येतो, मला दुसरे कोण सर्पमित्र आता अवेलेबल होत नाही आहेत. आणि तिथे घरी गेल्यानंतर मग त्याच्या घरात होतो तो नाग मी तो पकडला. तोपर्यंत ना सापाला काठी लावणं किंवा सापाची मान प्रेस करणं आणि त्याला पकडणं किंवा त्याचं हेड कॅच करणं वगैरे अशा हँडलिंग टेक्निक्स आहे ना मी हळूहळू सोडत आलेलो होतो. मी बेअर हँड हँडल करण्याची हे केली पद्धत सुरू केली. तर मी त्या नागाला त्याच्यासमोर एक बॅग हलवली आणि त्याला पाठीमागून त्याचं हेड कॅच केलं कुठल्याही तऱ्हेची स्टिक न वापरता. तो माणूस एवढा इम्प्रेस झाला की अरे आम्ही तर हे डिस्कवरीवर बघतो लोक चिमट्याने वगैरे सापाला पकडतात, स्टिक वगैरे वापरतात, तुम्ही असंच त्याचा हेड कॅच करून पकडला आणि त्याला बॅगिंग केलं. सांगायचा प्रसंग काय की अशी मदत त्यांना मिळवली की मी तिथे गेल्यानंतर मला मदत देता आली किंवा नंतर मग बऱ्याच वेळा सापांचे कॉल आले तर मला अशी मदत देता आली. आणि अराउंड 2008ला मी बोरोली पोलीस स्टेशनला असताना मला रसल वायपरचा बाईट झाला. हे माझं बोट जे खराब झालं आय थिंक सांगा. तर हा बाईट झाला ना तेव्हा ते रसल वायपर मी हातात पकडलं, तो माझ्या हातातून सुटला आणि त्याचा तो बाईट झाला. तर मग मी भगवती हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तर नॉर्मली साप इंटेन्सिव्हली तुम्हाला बाईट नाही करत की तुम्हाला मारूनच टाकण्यासाठी किंवा तुमचा त्याला माहिती आहे की त्याच्याकडे वेनम आहे आणि ते तुमच्या बॉडीत इंजेक्ट केलं की तुम्ही मरून जाल अशा टाईपचं त्याला नॉलेज त्याचा अटॅक तो घाबरल्यामुळे हा रिॲक्शन असतं त्याची, फक्त तो तुम्हाला रिॲक्ट करतो आणि म्हणून तो दंश असतो. मला बाईट झाल्यानंतर मला माहिती होतं की अगदी काय सडन डेथ होत नाही कुठल्याही सर्पनं, म्हणजे अगदी मण्यावर नागापेक्षा 8 पट विषारी जो साप आहे त्याचाही दंश झाला तर तुमचं सडन डेथ होत नाही. तर तुम्ही हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तुम्हाला तिथे ट्रीटमेंट मिळते आणि तुम्ही 100% बरे होऊ शकता. पण मला हे सगळं नॉलेज होतं, माहिती होतं, त्यामुळे मी मित्राबरोबर बाईकवर बसलो, भगवती हॉस्पिटलला गेलो आणि ट्रीटमेंट स्टार्ट झाल्या आणि 6-7 दिवसाच्या ट्रीटमेंटनी मी बरा झालो. तर सांगायचा मुद्दा काय मी की तिथे ॲडमिट असताना ना हा एक पेपरमध्ये मथळा आला की बोरोली पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर दुकांडे यांना सर्पदंश झाला आणि पोलीस खात्यात घबराट, असं एक छोटीशी आर्टिकल आलं. आणि हे आर्टिकल 4 दिवसांनी त्या माणसाने वाचलं की ज्याच्या घरात मी हा साप पकडलेला होता. तर त्याला तर खूप आश्चर्य वाटलं की अरे तुम्हाला साप चावला. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही एवढं चांगलं हँडल करता सापाला तर साप तुम्हाला चावला. तर मग तो मला बघण्यासाठी तिथे बोरवलीला आला. मग जवळजवळ हा 2004चा प्रसंग होता मी जेव्हा त्याच्या घरात साप पकडला आणि 2008ला तो मला सर्पदंश झाला म्हणून भेटायला आलेलं. सर्पमित्र म्हणून हे अपघात होऊ शकतात. जसं मी आत्ता एवढ्या प्रगल्भतेने मी लोकांना सांगू शकेल की मलाही बऱ्याच वेळा सर्पदंश झाले, वेनमस झाले, नॉन वेनमस झाले. पण मग नंतर मी आत्ता तर त्यानंतर तर मी बऱ्याचशा पद्धती अशा हाताळल्या की सापाला मोस्ट हँडलच करायचं नाही, त्याचा हेड कॅच करायचं नाही, त्याला लिफ्ट करायचं नाही, उचलायचं नाही. तर जेवढं होईल तेवढं सेफ, म्हणजे पाईप घेणं, त्या पाईपला एका एंडला पिशवी बांधणं,
त्या पाईपामध्ये त्याला जाण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा त्या बाजूला नेणं. तो पाईपमध्ये गेला की बॅगमध्ये गेला की ती बॅग बांधता येते आणि त्याला परत त्याच्या आवासामध्ये रिलीज करता येते. मग आता ही पद्धत मी हाताळतो. सापाला तुमच्यापासून लपायचं असतं, तुम्ही जे त्याला दिसत असता तर तिथे लपायचं. मग त्या लपण्यासाठी त्याला छोटासा कोनाडा जरी मिळाला ना तर त्या कोनाड्यात तो आपली बॉडी कॉईल करून लपून राहतो. मग तसं जर तो लपायला त्याला अंधारी जागा मिळत तर तिथे लपतो. मग ह्या टेक्निक्स मी हळूहळू मग मला ॲडॉप्ट करत गेलो. कुठल्याही वाईल्ड ॲनिमलला हँडल करण्यासाठी तुम्हाला कुठलाही वनविभाग तुम्हाला अलाव करत नाही, तुम्हाला ट्रेनिंग देत नाही. तर हे जे सगळे जे सर्पमित्र म्हणा किंवा मी किंवा इतर जे आहेत ना, हे सगळे सर्पमित्र म्हणजे आम्ही बनलो ना, तर ही आमच्या मनातली जी इच्छा होती त्याच्यामुळे बनलो. त्यांचा अभ्यास केला, त्याला हाताळायचं कसं, त्यातला विषारी बिनविषारी साप ओळखायचा कसा, या सगळ्या पद्धती करत 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 इथपर्यंत आलो. आत्ताच्या नवीन पिढीला काय आलं, एक एक स्टेटस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचा आहे किंवा मित्रांना व्हिडिओ करून दाखवायचे आहेत, म्हणून मग आत्ताची नवीन पिढी आहे ना ती तशा टाईपचा हे करत आहे. तर मी नवीन पिढीला तर हेच सांगेन की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येत आहे, आवड ते वापरा आणि सेफली त्यालाही त्रास होऊ देऊ नका, तुम्हालाही त्रास होऊ देऊ नका. कारण एक अपघात झाला आणि जर वेळेवर ट्रीटमेंट नाही मिळाली तर जीवाशी खेळ आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्याला हाताळता तेव्हा तो सुद्धा ट्रेसमध्ये जातो. असं कधीच म्हणू नका की त्याला काय कळत नाही तर तो काय रिॲक्ट करत नाही, तो बोलू शकत नाही ना. त्याला हातपाय नाहीत, तो हातपाय झाडून तुम्हाला हातपाय मारून काय सांगू शकत नाही. तर जेव्हा तुम्ही सापाच्या जवळ जाता ना तेव्हा तो तुमच्यापेक्षा जास्त भीतीने घाबरलेला असतो. त्यामुळे अशा प्राण्याला जर तुम्ही हाताळलात ना तर तो ट्रेसमध्ये जातो की त्याला एवढी भीती वाटते की त्याच्या रिॲक्शन विरुद्ध होऊ शकतात. म्हणजे एकदम नम होऊ शकतो किंवा बरेच दिवस तो काय खाऊ पिऊ शकत नाही किंवा बरेच दिवस तो त्याच्या रिॲक्शन थोड्या हे होऊ शकतात किंवा मग रिॲक्ट म्हणजे तुम्हाला एखादा दंश होऊ शकतो कुठल्याही म्हणजे त्याच्या एक्स्ट्रीम स्टेजमध्ये. म्हणून मग त्याला कमीत कमी त्याच्यासमोर हालचाली करून कमीत कमी त्याला हँडल करून तुम्ही बॅगिंग करू शकता आणि पकडू शकता. की समजा एखादा सर्पदंश झाला आणि तो सर्पदंश झाल्यानंतर जे उपचार घ्यावे लागतात ते उपचार सध्या म्हणजे शहरी भागात मध्ये गावी तर माझ्या मते तालुक्यालाच जावं लागेल, पण ॲटलिस्ट शहरी भागामध्ये सध्या उपलब्ध आहेत का जे उपचार घ्यावे लागतात? ॲक्च्युली ह्या उपचार पद्धतीनं फार पूर्वीपासूनही अस्तित्वात आहे. म्हणजे ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं, डॉक्टरकडे उपचार घेणं आणि बरं होणं. कारण हे कसं आहे की मी जसं मगाशी सांगितलं की ते स्पेशालिस्ट डॉक्टर त्यासाठी जनरली असतात की म्हणजे ते डिपार्टमेंट वेगळं असतं की कसं असतं? नाही, MBBS डॉक्टर किंवा जो डॉक्टरी व्यवसाय म्हणून जो डॉक्टर व्यवसाय करतो ना त्याला ह्या सगळ्या टाईपच्या ट्रीटमेंट टेक्निक शिकवलेल्या असतात. कारण तो त्याचा पार्टच असतो ना, उपचार हा त्याचा पार्ट आहे. तो ह्या उपचार पद्धती घेतो. मग गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा हा उपचार मिळतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण उपचार मिळतो. फक्त फरक एवढाच होतो की सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या तुम्हाला सुविधा मिळतात, प्रायव्हेटमध्ये पण चांगल्या सुविधा मिळतात, पण मग ते तुमच्याकडून चार्जेस जास्त घेतात. भारतामध्ये जेवढी सरकारी हॉस्पिटल आहे ना त्या लोकांना कंपल्सरी त्याला अँटीव्हॅनम्स म्हणतात, म्हणजे ASVS जे अँटी स्नेक व्हॅनमस सिरप, हा सर्प विषापासूनच बनवलेलं जे औषध आहे हे ठेवण्याचं कंपल्शन आहे. प्रायव्हेटमध्ये काय होतं की तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर मग त्या औषधांसाठी ते लोक मागणी करतात किंवा ते आणतात, कारण त्यांना तसं काय गरज नाही पडत ना ते औषध. पण सरकारी हॉस्पिटलमध्ये कंपल्सरी ठेवावं लागते तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला 100% तिथे खूप चांगले उपचार मिळतात आणि तुम्ही 100% बरे होता. दंश झाल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये त्याने वेनम किती सोडलं आहे, त्याला किती संधी मिळाली आहे तुम्हाला दंश करून त्याला विष सोडण्यासाठी, त्याच्यावर डिपेंड आहे की तुमचा सिरियस होण्याचा काळ किंवा तुमच्या मृत्यूचा काळ किंवा तुम्हाला ट्रीटमेंट मिळण्यासाठी किती वेळ घ्यावा लागतो. अनकॉन्शियस किंवा कोमा या सिच्युएशन अशा बऱ्याच वेळा काय होतं की एखादा बिनविषारी साप तुम्हाला दंश करतो. पूर्वी ऐकलेल्या स्टोरीज असतात की साप चावला आता मृत्यू किंवा भीती, म्हणजे BP हाय होतं जनरली. तर अशा वेळी ना त्याचा BP हाय होऊ शकतो किंवा त्याचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होऊ शकतं. अशामुळे त्याला सिव्हिअर अटॅक येऊ शकतो अशा पेशंटला. गावखेड्यामुळे पूर्वी तर अशी पद्धत होती की साप चावला आणि 2 झटक्यामध्ये एका झटक्यामध्ये माणूस मेला. तर गावची लोक असंच हे डिफाईन करायची की नाग चावला, एकच वडीच होता. आमच्या कोकणामध्ये तशी एक पद्धत आहे की 1 वडीचा होता, 2 वडीचा होता. म्हणजे 1 वडी 2 वडी काय, तर त्याला एकदा त्याला आचका येतो त्या मृत्यूचा किंवा त्याला अटॅक येतो. तर मग गावचे लोक असं डिसाईड करतात की नाही पहिल्या झटक्यात मेला म्हणजे जहाल साप होता, दुसऱ्या झटक्यात दुसऱ्यांदा अटॅक आला आणि दुसऱ्यांदा मेला जहाल साप होता. पण पाहायला गेलं ना तर म्हणजे एवढ्या दिवसाच्या अभ्यासानंतर मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली वेनमस स्नेक आहेत, म्हणजे वायपर फॅमिली जर सोडली, म्हणजे चापडा, फुरसं आणि घोणस ही 3 फॅमिली सोडली ना तर ह्याच्यातले जे दुसरे जे दोघे आहेत म्हणजे नाग आणि मण्यार,
हे जर साप बऱ्याच वेळा दंश करतात ना माणसाला, तर त्यांचा जवळजवळ 60 ते 70% पार्ट असा असतो की ते ड्राय बाईट होतो. ते वेनम सोडतच नाहीत बॉडीला, ते फक्त धडक मारतात कारण त्याला भीती वाटली असते तेवढ्या हालचालीची. वायपर फॅमिलीमध्ये कसं असतं की त्यांचे दात हॉलो फॅंग आहेत, म्हणजे पोकळ दात आहेत. त्या पोकळ दातामध्ये जेव्हा तो दंश करतो ना, त्या दंश करतानाच तो एक तोंडामध्ये व्हॅक्यूम तयार करतात ते आणि प्रेशर तयार करतात. त्यामुळे त्याचा दात तुमच्या स्किनमध्ये रोवला किंवा तुमच्या दात लागला का तो 100% तुमच्या बॉडीमध्ये वेनम सोडणार. किंवा त्याचं जे विष आहे ते एवढं घातक नाही आहे की तुमचा सडन डेथ होईल. जसं ह्या दोघांचं घातक आहे बऱ्यापैकी, की जर तास 2 तासात किंवा आणखी 4 तासामध्ये जर नीट ट्रीटमेंट नाही मिळाली तर मे बी चान्स आहे नाग आणि मण्याराच्या दंशामध्ये मृत्यू होऊ शकतो. पण तसं ह्या तिघांमध्ये होत नाही. ह्या तिघांमध्ये तुम्ही जरी किती उशिरा हॉस्पिटलाइज झालात तर जास्तीत जास्त एखादा बॉडी पार्ट खराब होईल, तो माणूस जगवता येतो. असं तर हा डिफरन्सेस आहे. असं कधीच डिसाईड करता येत नाही की मला साप चावला आहे तर डॉक्टरकडे जायचंच नाही आहे, किंवा मला साप चावला आहे तर डॉक्टरकडे मी गेल्यानंतर मग डॉक्टर त्याच्या पद्धतीने उपचार करेल. तर डॉक्टर नॉर्मली तुमच्या बॉडीमध्ये वेनम किती गेले ह्याचा आधी पहिल्यांदा डायग्नोसिस करतो आणि मग कुठल्या टाईपचा साप, म्हणजे नाग चावला आहे का मण्यार चावला आहे. कारण नागाचं आणि मण्याराचं जे विषाची जी सायंटिफिक जी काय आहेत कंटेंट आहेत ते न्यूरोटॉक्सिक टाईपचे असतात. आणि घोणस किंवा सापडा किंवा विषारी जो फुरसा आहे ह्यांचं ह्युमोटॉक्सिक टाईपचा वेनम आहे. या दोघांचं जे नाग आणि मण्याराचं जे वेनम आहे ते मेंदूवरती एकतर नर्वस सिस्टीममध्ये इफेक्ट करतं किंवा मग रक्त गोठवण्यावर इफेक्ट करतं. म्हणजे गोठण प्रक्रिया फास्ट होते किंवा गोठलं रक्त नागाच्या विषामध्ये. आणि मण्याराच्या घोणस आणि त्या फॅमिलीमध्ये होतं की तुमच्या फॅट सेल्स ब्लड सेल्स खराब होतात, डिझॉल्व होतात, विघटित होतात. त्यामुळे ह्या दोघांचे वेगळे वेगळे इफेक्ट होतात बॉडीवर. त्याच्यामुळे या दोघांमध्ये म्हणजे मण्यार आणि नागाने जर चावलं तर तुम्हाला जेवढे लवकर उपचार मिळतील तेवढं जास्त चांगलं. म्हणून मी नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला किंवा ज्यांच्याकडे सर्प नॉर्मली मिळतात किंवा येतात त्या लोकांनी एवढीच काळजी घ्यावी की जेव्हा जेव्हा तुम्हाला साप दिसेल तुमच्या परिसरात, तुमच्या घरात, तुमच्या दुकानात, अशा ठिकाणी की लोकेट झाला की साप दिसला तर तो आयडेंटिफाय करत राहण्यापेक्षा साप दिसला इतपत ठीक आहे तर तुम्ही 100 नंबरला कॉल करू शकता. किंवा तुम्ही आता BMCच्या डिझास्टर मॅनेजमेंटला जरी कॉल केलात तरी तुम्हाला मदत. म्हणजे आता साप दिसला किंवा एखादा वाईल्ड ॲनिमल दिसला तर तुम्हाला संपर्काला खूप चांगले मार्ग दिलेले आहेत. त्यामुळे याच मार्गाने तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तशी मदत मिळवा. सर्पमित्राची मदत मिळवा, वनविभागाची मदत मिळवा आणि तुम्ही करा. तुम्हाला त्याच्यातली माहिती नाही, तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज नाही तर ते हँडल करायला जाऊ नका. पूर्वापारची जी उपचार पद्धती आहे की साप चावला म्हणून तिथे जखम मोठी करा, कापा किंवा तोंडाने ती जखमेतलं रक्त, विष मिश्रित रक्त ओढा, थुंका किंवा मग आवळपट्ट्या करा, हात बांधा, असलं करत राहण्यात ना काय पॉईंट नाही आहे. आय थिंक सर्वांवरती आपण खूप गप्पा मारल्या, मला तर खूप मजा आली. आणि पुढचा एक टॉपिक असा होता की तुम्ही स्वतः म्हणजे वय वर्ष 60 असताना सुद्धा, बरोबर 60 असताना सुद्धा ट्रेकिंग करता. 2017 पासून आहे ना, 2017 किंवा 18 पासून आहे ना, मग ट्रेकिंग एक वर्षात 2 वेळा मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. एक पावसाळ्याचं ट्रेकिंग करायचो आणि एक थंडीत म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यामध्ये ट्रेकिंग करायचो किंवा मग दिवाळीच्या सीझनमध्ये मी ट्रेकिंग करायचो. कारण तो सीझन ट्रेकिंगसाठी एकदम बेस्ट की तिथे चिल्ड थंडी असते, तिथे उन्हाचा त्रास नाही, मस्त ट्रेक करता येतो, जाता येतो आणि ॲडव्हेंचरही करता येतो. मग तिथून मी माझा व्यू फिक्स केला की आता मुलांसाठी आणि ह्या नेचरसाठी काम करूया. कारण माझा उद्देश हा होता की ह्या मुलांना जंगलाची आवड व्हावी, त्यांना नेचर आणि ट्रेकिंग काय, प्राणी काय, साप काय हे कळावेत जवळून. अगदी मी म्हणत नाही की त्यांनी हाताळावेत, पण त्यांना हे जवळून कळावं असा माझा पूर्वीपासूनचा ओढा होता. त्यामुळे मी त्या मुलांना घेऊन मग ट्रेकिंगला वगैरे जायचो. त्यामुळे माझंही अपडेट व्हायचं आणि मुलांनाही एक साहसाची आवड, ट्रेकिंगची आवड अशी निर्माण होती. त्यामुळे ती टीम माझी रेडी आहे. स्टॅमिना हा माझा मी चांगला ठेवला. आत्ताही मी जे मुलांना जिम्नॅस्टिक, योगा, मलखांब शिकवतो त्याच्यामध्ये मुलांना करून घेण्यासाठी मग मलाही थोड्याशा त्यांच्यासोबत उड्या माराव्या लागतात किंवा त्यांना ते करून दाखवावं लागतं. त्यामुळे स्टॅमिना मी खूप चांगला जपला आहे की माझ्या वयातले जे माझे रिटायर झालेले मित्र आहेत ना, त्यांची आता परिस्थिती अशी आहे की गुडघा दुखतो आहे, पोट सुटलं आहे, चालता येत नाही किंवा मग कुठले कुठले वेगवेगळे आजार आहेत. त्यामुळे ते तुमच्या पिढीमध्ये ते सध्या असं आहे की 55-60 मध्ये, आणि आता आमच्या पिढीत बघायला तर 25ल्या मुलांना पण गुडघा दुखाणे, पाठदुखीचा त्रास. म्हणजे तर लाईफस्टाईल एवढी चेंज झाली आता की खरंच. आणि म्हणून मी माझ्या वयाच्या मित्रांना सुद्धा, जेव्हा मी रिटायर होताना मी माझ्या वयाच्या मित्रांना हेच सांगायचो की चालत राहा, येत राहा, बाहेर जा. म्हणजे की तुम्ही जर फिरला नाही ना तर मग बट ऑब्वियस ना की तुम्ही वय झाल्यानंतर ते बॉडी पार्ट तुमचे चॉक व्हायला लागतात किंवा ते स्टिफ व्हायला लागतात. हा तर निसर्गाचा नियमच आहे. असं
आता बोलता बोलता तुम्ही जिम्नॅस्टिकचं बोललात, तर हां. माझ्या मते म्हणजे ही जी मुलांची टीम आहे, तर म्हणजे हा जिम्नॅस्टिकचा म्हणजे जे कोचिंगचा पार्ट आहे तो तुम्ही कसा सुरुवात केलात, आणि मेन म्हणजे असे कुठले तुमचे विद्यार्थी आहेत का जे कॉम्पिटिशन्सला गेलेत, आणि जनरली ही माहिती कुठे मिळते? म्हणजे कारण कसं आहे की आपल्याकडे फार कमी स्पोर्ट्स आहेत ज्याच्या चॅम्पियनशिपसाठी मुलं जातात. कसं आहे, जेव्हा मी जिम्नॅस्टिक आणि मल्लखांब चालू केलं तेव्हा माझ्यासाठी ते बेसिक होते. पण जसं-जसं मी पोलिसांमध्ये ऑल इंडिया पोलीस गेम जे खेळायला सुरुवात केली, नंतर मग मुंबई शहरामध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. पण मल्लखांबाच्या ज्या स्पर्धा आहेत ना, त्या तेव्हापासून आहेत. म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं ना, तेव्हापासून स्पर्धा व्हायच्या. मग मुंबईमध्ये महापौर चषक म्हणून एक स्पर्धा होते. ती खूप ह्यूज असते. अख्ख्या महाराष्ट्रातून आणि बाहेरच्या स्टेटमधून पण स्पर्धा खेळायला स्पर्धक येतात. आणि तेव्हा बघायला ती स्पर्धा किंवा त्याच्यातली जी कला आणि त्यांची जी टेक्निक्स आहेत ना, ते खतरनाक असतात, खूप छान असतात. पण मग हे कोचिंगचं जे जो माझा पाया बनवला ना, तो जो मी सांगितला ना मगाशी, की कैलास, प्रकाश कडू आणि नरेंद्र साळवी या लोकांनी माझा पाया बनवला माझा जिम्नॅस्टिकचा किंवा मल्लखांबाचा. आणि माझा स्वभावच आहे ना, की शिकायचं आणि शिकवायचं. त्यामुळे मी स्वतःही शिकत गेलो आणि मी स्वतःही शिकवत गेलो. मग मला ही जी छोटी मुलं मिळाली ना, ती कसं आहे की एखाद्या कुंभाराला जर ओली माती मिळाली ना, तर त्याला हवा तसा तो वळण देतो. तर तसं मला ही अगदी छोटी मुलं मिळाली, जी मी ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये ही सगळी छोटी मुलं आहेत. आणि या सगळ्या मुलांचा मी आवडता काका आहे. दुखंडे काका म्हणा, मला जेडी काका कधी मुलं म्हणतात. तर याचं कारण असं की ह्या मुलांना ना मी वेगळे छंद जोपासायला लावले, की जसं साप, ट्रेकिंग, सायकलिंग, हे जिम्नॅस्टिक, मल्लखांब. त्यामुळे ना पालक आहेत ना माझ्याकडे, जिथे आता मी एक सेंटर सुरू केलं आहे, तिथे या सेंटरमध्ये पालक मुलांना पाठवतात. मी तिथे मुलांकडून फी घेत नाही, तर मुलांना फ्री शिकवतो. माझा उद्देश आहे की मुलं तयार व्हावी, त्याला खेळाची आवड व्हावी. नॉट ओन्ली त्या जिम्नॅस्टिकमध्ये त्यांनी करिअर करावं किंवा मल्लखांबामध्ये करिअर करावं. पण जिम्नॅस्टिक, मल्लखांब हा असा प्रकार आहे ना, की तुमचं ओव्हरऑल शरीराचाच एकंदरीत तयारी होते. तुम्हाला हवं तसं बेंड होणं, सेन्स निर्माण होणं. कारण हवेमध्ये 2 गोलांट्या मारून जेव्हा परत तुम्ही पायावर लँड होता, त्यासाठी तुम्हाला लँडिंग सेन्स म्हणा किंवा एलिव्हेशन सेन्स, हे सेन्स डेव्हलप होतात. तुम्हाला वेगळ्या हालचाली करता येतात, फास्ट हालचाली करता येतात. त्यामुळे तुमचं एक चांगली जडणघडण होते. इंजुरीज तर बिलकुल नाही. म्हणजे मी तेवढीच काळजी घेतो, की एक एखादा प्रकार शिकवायचा मुलांना, फ्रंट समोसा म्हणा, बॅक समोसा म्हणा किंवा हवेतली गोलांटी म्हणतो त्याला. जर हे शिकवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी मी आधी बेस तयार करतो त्या मुलाचा, की तू जंप कशी करायची आहे, तुला रोटेशन काय करायचं आहे, तुला नक्की तुझी बॉडी पोझिशन कसं ठेवायचं आहे, हे आधीच त्याला गोठवून ठेवतो त्याला. आणि मगच ॲक्च्युअल प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात करतो. त्यामुळे हा मला फायदा होतो, त्या मुलालाही फायदा होतो. मे बी बराच वेळा असं असतं, मुलगा असा खुश असतो, तब्येत तेवढी स्ट्रॉंग नसते. मग त्याला असं न्यूनगंड असतं, की मला हे जमेल की नाही. मग त्याला एन्करेज करणं, त्याची थिंकिंग लेवल वाढवणं, त्याला तयार करून त्याला सांगणं, की हे तुला सहज जमेल, तू करून तर बघ. 2 वेळा थोडा मिस होतो, तिसऱ्या वेळी त्याला नीटचं येतं, चौथ्या वेळी आणखी चांगलं येतं. आणि मग त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, की अरे मला जमतं आहे. तर हा असा माझा प्रवास आहे जिम्नॅस्टिक आणि ट्रेकिंगचा. माझ्यामध्ये आपण सगळ्याच मुद्द्यांना टच केले आज. मानसिक असेल, शारीरिक असेल, पोलीस दलापासून, मुंबई दलापासून, सर्प, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि रॉक क्लाइम्बिंग. तर आम्हाला तर खूप मज्जा आली सगळं ऐकायला. आणि एक शेवटचा संदेश तुम्ही काय द्याल? पहिला माझा मेसेज असा असेल ना, की प्रत्येक यूथनी किंवा प्रत्येक पालकाने ना स्वतःच्या जीवनाकडे आणि आपल्या मुलांच्या जीवनाकडे पॉझिटिव्हली बघा. आणि दुसरा मेसेज असा आहे, की नुसताच अभ्यास नाही आहे, तर तुम्हाला निसर्ग पण आहे. त्या निसर्गाकडे बघा, त्या निसर्गाकडून काहीतरी शिका. तुम्ही स्वतःचा वेळ थोडासा वेगळा काढून तुमच्या संपूर्ण दिनचर्येतला वेळ वेगळा काढा आणि तो वेळ प्राण्यांसाठी म्हणा किंवा नेचरसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी म्हणा, तो वापरा. सर, तर आज तुम्ही पॉडकास्टसाठी एवढा वेळ दिलात. आजपासून तुम्ही आता पॉडकास्टकरी झालात. कारण आता तुम्ही पॉडकास्टचा भाग आहात. अच्छा. तर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेल्या ज्या अनुभवांची जी शिदोरी आहे ती आम्ही इथून खूप लांबपर्यंत घेऊन जाऊ आणि तुमचा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचवू. माझ्यामध्ये 2 गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी परत एकदा म्हणजे थोडंफार लाईट टाकेन. एक तर ही आहे की स्वतः शिका आणि शिकवा. आणि दुसरी म्हणजे एखादी जेव्हा नवीन गोष्ट आपण सुरुवात करतो तेव्हा त्याच्या तळाशी जा. म्हणजे मे बी तुम्ही त्यात ॲडव्हान्स नसाल, पण त्यातल्या बेसिक टू बेसिक गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी अवगत करून घेऊ शकता. आय थिंक हे 2 जे संदेश आहेत ते खूप खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आमच्यासोबत राहा आणि आपण बघूया की पॉडकास्टसोबत
आपण अजून कुठल्या नवीन विषयांवरती चर्चा करू शकतो. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.